वास्तव में उसमें स्वागत है आपका। मैं सरदार। कर्नाटक और महाराष्ट्र के बीच किसानों ने वहां पर ये मनवी कर रहे हैं ताकि मेमोरेंडम भी दे चुके हैं ताकि कर्नाटक के मुख्यमंत्री और महाराष्ट्र के मुख्यमंत्री को, ताकि यहाँ पर कर्नाटक के आसपास महाराष्ट्र और कर्नाटक के बीच जो कृष्णा नदी का पानी बहता है, जो उस नदी का पानी अब रुकावट किया गया है ताकि अब वो बिना पानी के ही अब ना जाने कर्नाटक में कहीं जिलाओं में, कहीं गांव शहरों में बिल्कुल ही पानी नहीं है। इस पानी के लिए कहीं किसान संगठनों ने भूख हड़ताल, आंदोलन ऐसे चलता ही रहा है, मगर किसानों को पानी नसीब नहीं हो पा रहा। ताकि वहां पर महाराष्ट्र सरकार जो कृष्णा नदी का जो पानी रुका हुआ है, अगर उस नदी का पानी अगर बहने लग गया तो सभी किसानों को पानी मिल जाएगा, फसल हो जाएगा, भाजी तरकारी जो भी कुछ फसल है वो सब कुछ किसानों के जरिए जनता तक खाने के लिए पहुंच जाएंगे। इसीलिए किसानों को अन्नदाता कहते हैं। आज अन्नदाता पानी के बूंद बूंद पर तरस उठे हैं और कहीं जिला अधिकारियों के ऑफिस के आगे, कहीं अधिकारियों के आगे तो किसानों ने आंदोलन तो कर रहे हैं, मगर पानी बिल्कुल ही नसीब नहीं हो पा रहा। और कुछ जगहों पर जब तक जिला अधिकारी डीसी आकर मेमोरेंडम नहीं लेते, जब उनकी तकलीफें नहीं सुनते, तब तक नहीं उठेंगे। ऐसे भी आंदोलन विजयपुर में भी हो चुका है और कहीं जिलों में आस पास यहाँ वहाँ छोटे मोटे गाँव में भी किसानों के आंदोलन होते ही रहे हैं। अब यहाँ पर एक आंदोलन पर कार्य क्या कहते हैं ताकि कर्नाटक और महाराष्ट्र के दोनों सरकारों को एक उनकी एक दुख भरी किसान का एक बात कहते हैं, ताकि दोनों सरकारों के बीच अब यहाँ पर पानी बह जाए तो बेहतर होगा। अब यहाँ पर पानी तो नहीं है, मगर दोनों सरकारों के बीच एक किसान क्या कहते हैं दिखाएंगे एक रिपोर्ट में। ಬೆಳಗಾವಿ, ರಾಯಚೂರ, ಬಾಗಲಕೋಟ್, ಬಿಜಾಪುರ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಏನು ಒಂದು ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ಐತಿ, ಈ ನದಿ ವಿಚಾರವಾಗಿ ಏನು ರೈತರು ಇಲ್ಲಿ ಬದುಕಾತಾರು, ಈಗ ಏನು ಬರಗಾಲು ಕೂಡ ಬಿದ್ದು ಹೋಯ್ತು, ಬೆಳೆಯೆಲ್ಲ ಹಾಳಾಗೋದು. ಇಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈಗ ನೀರು ಒಂದು ಜರ ಹಿಂದೆ ಮಳೆ ಆದ ಕಾರಣದಿಂದ ಏನದು ಬಸದ ನೀರು ಬರೋದೈತಿ ಬರೀ, ಅದನ್ನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದವ್ರು ಏನು ಮಾಡತ್ತಾರೆ, ಈಗ ಒಂದು ಏನೋ ಕರ್ನಾಟಕದ ಏನು ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ಬೇಕಂತನೋ ಹೆಂಗೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಒಟ್ಟು ಅವರು ಏನು ತಿಳ್ಕೊಬೇಕು, ಭಾರತ ದೇಶದ ರೈತರ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಕಿಶನ್ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರೈತರಾಗ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ನೋಡ್ಲಾರ್ದ ನಮ್ಮ ಕೃಷ್ಣಾ ನದಿಗೆ ನೀರನ್ನು ಬಿಡಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಏನು ಮಾಡತ್ತಾರ ಅವ್ರ, ಅಲ್ಲಿ ಏನು ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಏನು ರಾಜಾಪುರ ಬ್ಯಾರೇಜ್ ಐತಿ, ಆ ರಾಜಾಪುರ ಬ್ಯಾರೇಜ್ದಂದೆ 4 ಮಂದಿ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳನ್ನ ಹಚ್ಚಿಕೆಸಿಂದ ಪೊಲೀಸ್ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಹಚ್ಚಿಕೆಸಿಂದ ನೀರನ್ನು ತಡೆ ಹಿಡಿತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡತ್ತಾರೋ, ಇದು ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ಅನ್ಯಾಯದ ಕೆಲಸ ಆಗತೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಈಗ ಏನು ನೀವು ನೀರು ಬಿಡಾತೀರಿ, ಈ ನೀರು ನೀವು ಎಷ್ಟು ದಿವಸത്തെ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕುಂಟ್ರಾದಿರಿ. ಈ ನಾಳೆ ಮಳೆಗಾಲ ಚಾಲೂ ಆಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಡ್ಯಾಮ್ದಾಗೆ ನೀರು ಬಿಡಬೇಕಾದ್ರೆ ಮತ್ತೆ ಈಗ ನಮ್ಮ ಕೃಷ್ಣಾ ಹೊಳೆಗೆ ನಾವು ನೀರು ಬಿಡಬೇಕಾಗ್ತೈತಿ ಕಂಪಲ್ಸರಿ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ನೀರು ನಿಮ್ಗಂತೂ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕುಂಡ್ರೋದು ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇದನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ತಿಳುವಳಿಕೆ ಇರಲಿ. ಇದರೊಳಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಲಾರ್ದ ನೀರನ್ನು ತಾವು ದಯವಿಟ್ಟು ನೀರನ್ನು ಹರಿಸಬೇಕು. ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದವರು ಇದನ್ನು ನೀವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರ ಕಿವಿ ಹಿಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ನೀರು ಬಿಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾನು ಈ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೇನೆ.